बघताय दादा ठणठणपाल महाराजी सिद्धपीठ दादा दरबार बरेला इथून सकाळची सुरुवात होते आणि पुढे तो हा सरळ रस्ता राहणार आहे. त्या रस्त्याने आम्ही पुढे निघतोय. नर्मदे हर आपण बघताय मागून आला तो बरेलाकडील हा रस्ता जो जबलपूरकडून येतोय आणि समोर लागतंय चिल्पी मंडला आणि अमरकंटक. आपण बघताय अमरकंटक हे डाव्या हाताचा रस्ता लागताय आणि मंडला ह्या सरळ आहे. तर इथं दोन रस्ते लागत आहेत. तर आपण बघताय हे दोन रस्त्यापैकी इकडं जाणारा जो अमरकंटक आहे जो 227 आहे, दिंडोर 140 आणि शहापुरा 81. मनेरा मार्ग हा रोड आहे. आपण बघताय मनेरा निवास मनेरी. तर हा बाहेरून जाणारा जंगल मार्ग सोडून जाणारा हा रस्ता आहे. हा शॉर्टकट मार्ग आहे आणि हा जो समोर बघतोय आपण तर हा आहे मंडला जो जंगल मार्ग आहे. कठीण अशी परिक्रमा ह्या जंगल मार्गातून होते. तर आज आम्ही हा मंडला मार्ग निवडला आहे जो जंगल मार्गातून आहे. तर आता आणि जंगल मार्गातील जो आनंद आहे तो सुद्धा घेऊ. तर आम्ही निघालोय जंगल मार्गातून नर्मदे हर. तर आपण बघताय हा जंगल मार्ग जो मंडला जंगलातून जातोय आणि आम्ही जंगल मार्गातून सुरुवात केली आहे. जंगल मार्गात घुसतोय. आपण बघताय नर्मदे हर. तर आपण बघताय मंडला जंगलामध्ये लागताना सुरुवाताची अशा पहाडीपासून झाली आहे. तर असा हा डोंगर आणि डोंगरातून येताना हे पाणी, हे ट्रकवाले पाणी भरतायत. तर आपण बघताय ह्या डोंगरातून येणारं हे पाणी. तर हे पाणी ट्रकवाले जाणारे जे आहे ते पिण्यासाठी वापरतायत. शुद्ध पाणी ते लोक वापरतायत. नर्मदे हर. काही अंतराने हे बजरंगबलीचं मंदिर आपण बघताय. मंडला जंगलामध्ये काही अंतराने पुढे आलोय तर हे बजरंगबलीजींचं मंदिर आपण बघताय. नर्मदे हर. हा जंगल मार्ग. तर आपण बघताय हा जबलपूर जिल्ह्याची सीमा समाप्त होते. बघताय आपण थाना बरेला जिल्हा जबलपूर सीमा समाप्त झाली आहे. तर इथून आता जबलपूर संपतोय आणि पुढे लागतोय ते मंडला. आता इथून पुढील मार्ग हा मंडलामध्ये सुरू होतोय. मंडला जंगलामध्ये पुढे आलोय तर असे बंदर टोली आपण बघताय. खूप छोटे तर हे सुंदर असे बंदर आपण बघताय. नर्मदे हर. मंडला जंगलात चालताना बघताय आपण नारायणगंज हे लागतंय. मंडला 65 किलोमीटर आणि रायपूर हा मार्ग आहे. हे आपण बघताय मोया नालाचं नर्मदे हर. तर हे गाव मोया नाला नावाचं गाव लागलंय जे आम्ही बरेलावर निघालो होतो. तर पूर्ण जंगल मार्ग होता. छोटंसं हे असं गावामध्ये लागतंय जे मंडला जंगलामध्ये लागतंय. परिक्रमा मार्गामध्ये जेव्हा तुम्ही मंडला जंगल निवडताय तर त्यावेळेस खूप अंतराने हे पहिलं गाव लागलंय. तर तुम्ही बरेलाहून सकाळी जेव्हा निघता तर पहिलं गाव लागतंय जे ग्रामपंचायत दुधुवा हे नावाचं हे गाव आहे. तर हे पहिलं गाव तुम्हाला मंडला जंगलातून जाताना हे लागतंय. आपण बघताय त्या सकाळपासून हे दुसरं गाव लागलंय. जवळजवळ 20 किलोमीटर अंतर झालंय. हे बिजादांडी गाव आहे. श्री राधाकृष्ण मंदिर आपण बघताय. तर सकाळपासून जवळजवळ 20 किलोमीटरमध्ये हे दुसरं गाव आपण बघताय. जंगल मार्ग आणि जंगलात आहेत छोटे छोटे गाव लागत आहेत. बिजादांडी गावामध्ये जे राधाकृष्ण मंदिर तर त्या मंदिरातून आवाज आला आहे. आता तिकडे बघताय हे राधाकृष्ण मंदिर आणि इकडं जर बघितलं आहे तर हे भोले बाबा
आणि ब्रह्माजींचं असं हे मंदिर, जे भोले बाबाजींचं हे मंदिर आपण बघताय. तर हे राधाकृष्ण मंदिर आपण बघताय. खूप सुंदर असे मंदिर आहे. आणि समोर बघतोय तर हे रामायण आपण बघताय. आम्ही सकाळी बरेलावरून निघालो होतो. तर हे बीजा दांडी गाव आहे. तर आपण बघताय तिथं मागं राधाकृष्णजींचं मंदिर होतं. त्या मंदिरामध्ये आश्रम आहे, सुविधा होते, खूप छान अशी सुविधा. तर हे गाव, दुसरं गाव आम्हाला रस्त्यानं लागलं होतं, जे मंडला मार्गामधून आम्ही येतोय. तर हा वनक्षेत्र आहे. इथून जास्त परिक्रमावासी येत नाही. पतले पतले गावं मंडला रस्त्याने लागत आहेत. तर त्यापैकी हे दुसरं गाव, आणि इथे सुद्धा परिक्रमावासियांची सेवा होते, आश्रम आहे. हे बीजा दांडी गाव, आणि तिथे आम्हाला हे केळीचा प्रसादी भेटला आहे. मध्ये आपण बघताय ग्रामपंचायत धनवाही. तर हे गाव येतंय. बीजा दांडी आपण सोडली तर तिथून हे तिसरं गाव लागतं आहे. आज सकाळपासून तिथून हे दुसरं गाव लागतं आहे. आणि आज सकाळपासून 25 किलोमीटर हे लागलं तिसरं गाव. तर हे मंडला जंगलातील आपण दृश्य बघताय. नर्मदे हार आपण बघताय. आज सकाळी 8 वाजेला मंडलाच्या जंगलात शिरलो आहे. तर 8 वाजेपासून आता 3 वाजता आहेत. तर अजूनही जंगलाच्या बाहेर निघलो नाही आहे. पूर्ण जंगल मार्ग आहे. आणि सगळा जंगलाचा रस्ता फक्त 3 गावामध्ये लागले. तर असा हा मार्ग आहे. असा मयाच्या परिक्रमेतला आपण हा रस्ता बघताय. हे जंगल बघताय. मंडला जंगलातील हे दृश्य आपण बघताय. खूप सुंदर असं हे दृश्य आहे. दोन्ही साईडला बघताय तर सकाळपासून फक्त जंगल आणि जंगलच चालू होतं. तर हे दृश्य आज आम्ही मंडला जंगलामधील आपण बघताय. खूप सुंदर असं हे दृश्य आहे. पूर्ण दाट अशी झाडी आणि हा डोंगर, असे दृश्य. नर्मदे हार. पुढे आलोय तर हे ग्रामपंचायत कालपी, हे गाव रोडवरती हे गाव लागतंय. आणि पुढं जाण्याचा रस्ता हा मंडला मार्ग समोर दिसतोय, तो मंडला मार्ग. तर असा आम्ही आज रोड मार्गाने जंगलातून चालतोय. बघताय आपण शासकीय संदीपनी विद्यालय कालपी, जिल्हा मंडला. तर हे शासकीय विद्यालय आहे, जे कालपी या गावामध्ये येतं. खूप उंच उंच असे हे डोंगर, खूप उंच असा हा परिसर आहे मंडला जंगलातील. हे दृश्य आपण बघताय. खूप सुंदर असं हे दृश्य आहे. आणि दोन्ही साईडला जर बघितलं तर झाडं, अशी घनदाट झाडी. आणि मधून गेलाय तो हा रोड. त्या रोडनं आम्ही चालतोय. सकाळपासून 3 परिक्रमा अशी चालतोय. ह्या परिक्रमा मार्गामध्ये जास्त करून कोणी येत नाही आहे. नर्मदे हार. आपण बघताय नर्मदा परिक्रमावासी दुरी 8 किलोमीटर. हे अन्नक्षेत्र भोजन ठरण्याची व्यवस्था शिवनंदन सेवा समिती नारायणगंज हा त्यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे. आणि हा बघितलाय तर पूर्ण जंगल मार्ग आहे. तर आपण बघताय आपण आलोय जय मा बंजारी. तर हे बंजारी माता मंदिर आहे, जे जंगलामधील हे स्थान आहे मंडला जंगलामध्ये. तर हे बंजारी माता मंदिर आपण बघताय. तर हे बजरंगबली मंदिर आपण बघताय. हे जंगलामध्ये आहे. हे जंगलामधील हे मंदिर. असं हे परिक्रमावासियांसाठी सेवा, असं बम आहे, छोटीशी सेवा. तर हे जंगलामधील हे स्थान आपण बघताय. इथं बाबाजी बसलेले आहे. आपण बघताय मंडला जंगलामधील हे दृश्य. असा रस्ता, खूप पहाडी असा इलाका.
बाजूला बघितलं सगळी झाडी आहे. आपण बघताय तर इथे पुढे लागले आहे कुंडामैली गाव. तर इथे बघताय आता सुविधा होते की नाही, कारण की आता दिवस माळा आहे. हरमध्ये हर एकदाचं संध्याकाळचे 6 वाजले आणि शिवशक्ती समिती नर्मदा सेवा समिती टिकरिया येथे आम्ही पोहोचलोय. आपण बघताय भोले बाबांचं मंदिर आहे. ह्या मंदिरामध्ये तर आम्ही ह्या मंदिरामध्ये येऊन पोहोचलोय. आजचा विश्राम आमचा हा मंदिरात आहे. आपण बघताय एक पुण्याचे बाबा आणि मी आणि आम्ही दोघं नर्मदे हर